इयत्ता 6वी विषय गणित. आजच्या भागात आपण सराव संच 7 अभ्यासणार आहोत. प्रश्न खालील चौकटीत मोठे च्यापेक्षा मोठे बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा असा प्रश्न आहे. आता हा प्रश्न संच म्हणजे हा सराव संच सोडवताना आपल्याला अगोदर काही माहिती असणे आवश्यक आहे. ती कोणती माहिती तर बघूया. आता ही संख्या रेषा आहे. या संख्या रेषेवरील अंक धन आणि ऋण आहेत. शून्यापासून उजवीकडे जावे तसतशा संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. शून्यापेक्षा एक मोठा, इथे शून्यापेक्षा एक मोठा दाखवलेला आहे. शून्यापेक्षा एक मोठा, एकपेक्षा दोन मोठे, दोन इथे मोठे दाखवलेले आहेत. दोनपेक्षा तीन मोठे, इथे तीन मोठे दाखवलेले आहेत. त्याचप्रमाणे शून्यापासून डावीकडे जसजसे जावे तसतशा संख्या लहान लहान होत जातात. शून्यापेक्षा वजा एक लहान, वजा एकपेक्षा वजा दोन लहान, वजा दोनपेक्षा वजा तीन लहान. आता या संख्या ऋणसंख्या शून्यापेक्षा लहान असतात, धनसंख्या शून्यापेक्षा मोठ्या असतात. आता सराव संच 7 सोडवूया. खालील चौकटीत लहान मोठ्या बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा हे आपल्याला दाखवायचं आहे. आता पहिला आकडा आहे -4 आणि +5. यातील ऋणसंख्या लहान असते आणि धनसंख्या मोठी म्हणून 5 हे मोठे. दुसरा आकडा आहे -8 आणि -10. यातील -8 हे मोठे कारण कोणत्याही ऋणसंख्येपेक्षा लहानात लहान धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठे असते म्हणून 8 मोठे. तिसरा आकडा आहे -9. आता येतो दोन्ही संख्या समानच आहेत. पुढचा आकडा आहे -6 आणि 0. इथे 0 हे कोणत्याही ऋणसंख्येपेक्षा मोठे असतात म्हणून 0 मोठे. पुढचा आकडा आहे 7 आणि 4. आता या दोन्ही संख्या धन आहेत म्हणून 7 मोठे 4 लहान. पुढचा आकडा आहे 3 आणि 0. इथे 0पेक्षा धन 3 मोठे. पुढचा आकडा आहे -7 आणि 7. इथे धन 7 मोठे. पुढचा आकडा आहे -12 आणि धन 5. आता इथे धन 5 मोठे. पुढचा आकडा आहे इथं दोन्ही संख्या ऋण आहेत, -2 आणि -8. लहानात लहान ऋणसंख्या मोठ्यात मोठ्या ऋणसंख्येपेक्षा मोठी असते म्हणून -2 मोठे. आता -1 आणि -2 दोन्ही ऋणसंख्या आहेत. इथे -1 हे मोठे कारण लहानात लहान ऋणसंख्या मोठी असते. पुढचा आकडा आहे 6 आणि -3. इथे धन 6 हे ऋणसंख्येपेक्षा मोठे आहेत. पुढचा आकडा आहे -14. इथे दोन्ही संख्या ऋण आहेत म्हणून इथे बरोबर हे चिन्ह येईल. अशा प्रकारे आपण आज सराव संच 7 अभ्यासलेला आहे. गणिते लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अनेक सराव संचांसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.